हॅलो फ्रेंड्स, अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण खाताना कुरुम कुरुम वाजणारा व कुरकुरीत बनणारा जाड पोह्यांचा चिवडा कसा बनवायचा ते बघणार आहोत. हा पोह्यांचा चिवडा आपण दिवाळीमध्ये त्याचबरोबर स्नॅक्स म्हणून इतर वेळी खाण्यासाठी सुद्धा बनवू शकतो. पोह्यांचा चिवडा वातड होऊ नये यासाठी काय करायचं ते सुद्धा आपण बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पोह्यांचा चिवडा बनवण्यासाठी इथे मी 125 ग्रॅम डाळ्या घेतलेल्या आहेत. कढीपत्ता इथे मी धुवून व्यवस्थित सुकवून घेतलेला आहे. जवळपास अर्धा पाव मिरच्या मी अशा प्रकारे बारीक कापून घेतलेल्या आहेत. 1 वाटी खोबरे बारीक कापून घेतलेले आहे. 25 ग्रॅम काजू, चिवड्यामध्ये घालण्यासाठी 1 वाटी शेंगदाणे इथे घेतलेले आहेत. इथे मी अर्धा किलो जाड पोहे घेतलेले आहेत. अशा प्रकारच्या चाळणीमध्ये पोहे व्यवस्थित चाळून निवडून घेतलेले आहेत. चिवडा बनवण्यासाठी कढईमध्ये मी 3 ते 4 वगळी तेल घेतलेलं आहे. तेल थोडं गरम झाल्यानंतर आपण पहिल्यांदा काजू यामध्ये फ्राय करून घेऊया. यावेळी आपण गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवणार आहोत. अशा प्रकारे काजूंना थोडासा गोल्डन कलर आल्यावर ते छान खरपूस बनतात. त्यावेळी आपण तेलातून ते बाहेर काढून घ्यायचे आहेत. शेंगदाणेसुद्धा आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत. 2 ते 3 मिनटं फ्राय केल्यानंतर शेंगदाणेसुद्धा आपण ताटामध्ये काढून घेऊया. यानंतर खोबरे आपण फ्राय करून घेणार आहोत. खोबरे छान लालसर व खरपूस भाजायचे आहे. अशा प्रकारे थोडासा रेडिश गोल्डन कलर आल्यानंतर आपण खोबरेसुद्धा तेलातून बाहेर काढून घेऊयात. खूप जास्त वेळसुद्धा खोबरे ठेवायचे नाही आहे, नाहीतर ते काळे पडते. हिरवी मिरची व कढीपत्तासुद्धा आपण तेलामध्ये परतून घेऊया. आता आपण तेलामध्ये हिरवी मिरची व कढीपत्ता फ्राय करून घेऊया. 4 ते 5 मिनटं व्यवस्थित फ्राय केल्यानंतर मिरची व कढीपत्ता छान कुरकुरीत झाले आहेत. ते सुद्धा तेलातून बाहेर काढून घेऊया. डाळ्यासुद्धा फ्राय करून घेऊया. डाळ्यांचा कलर थोडासा लालसर होईपर्यंत आपण त्यांना फ्राय करणार आहोत. डाळ्यासुद्धा तेलातून बाहेर काढून घेऊया. आता गॅस बंद करून आपण तेल थंड होऊ देणार आहोत. एका मोठ्या परातीमध्ये मी आता पोहे घेतलेले आहेत. त्यामध्ये आपण हे सर्व तळलेले जिन्नस घालणार आहोत. ताटाला जर तेल लागलेले असेल तर अशा प्रकारे कोरडे पोहे थोडेसे त्यावर फिरवून घेऊन आपण व्यवस्थित तेल सर्व काढून घेणार आहोत. यानंतर सर्व जिन्नस पोह्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. तुम्ही हाताने किंवा अशा प्रकारे मिक्स करू शकता. तेल थंड झाल्यानंतर यामध्ये मी 1 ते 1.5 टेबलस्पून हळद घातलेली आहे. जर गरम तेलामध्ये हळद टाकली तर ती करपते. आता आपण पोह्यांवर हे हळदीचं तेल घालून घेऊया. कढईमध्ये सुद्धा थोडेसे पोहे घालून आपण कढईचा तेलकटपणा काढून घेणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तळलेले शेंगदाणे सुद्धा आपण यामध्ये घालून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. यामध्ये आता आपण 1.5 टीस्पून मीठ घालून घेऊया. त्याचबरोबर यामध्ये आपण 4 टीस्पून पिठी साखर घालणार आहोत. इथे मी घरातलीच साखर मिक्सरमध्ये दळून घेतलेली आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता हे पोहे आपण हाफ करून कढईमध्ये व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत. कढईमध्ये आता तेल नाही टाकलं तरी चालेल. अर्धे पोहे मी कढईमध्ये काढून घेत आहे. मीडियम टू हाय फ्लेमवर कंटिन्यू आपण अशा प्रकारे पोहे व्यवस्थित हलवत राहायचे आहेत. जनरली आपण अशा प्रकारे पोहे परतत असतो, पण त्यामुळे पोह्यांचे तुकडे पडू शकतात. त्यासाठी अशा प्रकारे हळूवारपणे आपण पोहे व्यवस्थित फ्लिप करायचे आहेत, ज्यामुळे पोह्यांचे तुकडे होत नाही. पोहे परतत आल्यानंतर ते छान फुलायला लागतात व हलके बनतात. 10 ते 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता पोहे छान परतले गेलेले आहेत. पोहे कडक झालेत की नाही त्यासाठी आपण अशा प्रकारे पोहे घेऊन जर फक्त नखाने सुद्धा ते पोहे तुटले तर ते कडक झाले आहेत असं समजावं. आता आपण हे पोहे भांड्यामध्ये काढून घेऊयात व त्यासोबत उरलेले अर्धे पोहेसुद्धा आपण व्यवस्थित फ्राय करून घेऊया. फ्राय केलेले व फ्राय न केलेल्या पोह्यांच्या चिवड्यामधील फरक तुम्ही बघू शकता. परतलेल्या सर्व पोह्यांचा चिवडा आपण व्यवस्थित एकत्र करून घेऊया. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपला पोह्यांचा चिवडा अगदी रेडी आहे. तुम्हाला हवं असेल तर कमी तेलामध्ये सुद्धा तुम्ही हा चिवडा बनवू शकता. डब्यामध्ये भरल्यानंतर पोह्यांचा चिवडा वातड होऊ नये यासाठी आपण हा पूर्ण चिवडा व्यवस्थित थंड होऊ देणार आहोत व त्यानंतरच पक्क्या झाकणाच्या डब्यामध्ये हा पोह्यांचा चिवडा भरायचा आहे. हा पोह्यांचा चिवडा तुम्हाला आवडलाच असेल
त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.